आधी जनगणना आणि आता मतदार यादी पुनरीक्षण करण्याचं कामाचं ओझं गुरुजींच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने ते चांगलेच संतापलेत. मुलांना शाळेचे धडे द्यायचे की मतदार याद्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी दारोदार भटकायचं, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शिक्षकांचं मूळ काम तसं मुलांना ज्ञानाचे धडे देणं आणि त्यातून सुसंस्कारिक भावी पिढी घडवणं. याच शिक्षकांच्या संस्कारामुळे देशाची भावी पिढी घडते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या एका गावात आदिवासी विद्यार्थ्यांना घडवणारा अवलिया शिक्षक तहान भूक विसरून हे कार्य करत आहे. त्याच्यासारखे अनेक शिक्षक जिल्ह्यात आहे. याच शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडतो तेव्हा मात्र ते कमालीचे संतापत असल्याचं समोर आलंय. त्याचं झालं असं की ज्यावेळी शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या त्यावेळी शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी जुंपण्यात आलं. म्हणजे सुट्ट्यांचा आनंदही त्यांना घेऊ दिला नाही. ते संपत नाही तोच मतदार याद्या पुनरीक्षणाचं काम त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आलं. खरं तर आता कुठं शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन शाळा उघडल्या आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे कसे गिरवायचे हे समजावून सांगत असताना मतदार याद्या शुद्धीकरणाचं झेंगाट त्यांच्या मागे लावण्यात आलाय. आता शाळा बघायची की या याद्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी दारोदारी भटकायचं, असा प्रश्न त्यांना पडलाय. खरं तर हे काम शाळा भरायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर करायचं आहे. पण सगळी शाळाबाह्य कामं आम्हीच का करायची, असं त्यांचं म्हणणं आहे. निवडणुकीसंदर्भातील कामं निघतात त्यावेळी जिल्हा परिषदेचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसंच शिक्षक सॉफ्ट टार्गेट बनतात. त्यांच्या खांद्यावर कामं सोपवून महसूल यंत्रणा मोकळी होते. महसुलाचा एकही कर्मचारी अशा कामांसाठी जुंपला जात नाही. हा विभाग इतर विभागांवर केवळ बॉसगिरी करण्याचं काम करत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षक सध्या संतापत असले तरी उघडपणे बोलण्याचं धाडस ते करू शकत नाही. ज्या कर्मचाऱ्यांना अशा बाह्य कामांसाठी गुंतवलं जातं त्यावेळी त्यांची मूळ कामं पडून राहतात. त्याचा विचारही केला जात नाही. नमस्कार. मी कास्टाईप संघटना राज्य सचिव एकनाथराव मोरे सर. महाराष्ट्र शासनाने जनगणनेची जी कामं दिलेली आहेत शिक्षकांना, प्राथमिक शिक्षक असू द्या, माध्यमिक शिक्षक असू द्या, त्यांच्या शैक्षणिक कामावर त्याच्यामुळे परिणाम होतो, गुणवत्तेवर परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या. शिक्षकांना अशी जी कामं दिली त्याच्यामुळे शिक्षकांकडून अपेक्षाही करायची गुणवत्तेची. मुलांना लिहिता वाचता येत नाही, मुलांना गणित येत नाहीत. हे सगळं तुम्ही जे कामं देत आहेत, सुट्ट्यांमध्ये दिलेले कामं, सगळ्या सुट्ट्या जरी वाया गेलेल्या असतील परंतु शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा ते कामं त्यांना करावे लागत आहेत. एकीकडे तुम्ही शिक्षकांकडे गुणवत्तेची अपेक्षा करता, दुसरीकडे तुम्ही शासन एखाद्या घाण्याच्या बैलासारखे शिक्षकांना, प्राथमिक शिक्षकांना आणि माध्यमिक शिक्षकांना कामाला लावत आहेत जनगणनेच्या किंवा हर जे कामं असतील वेगवेगळ्या जे शैक्षणिक कामं सोडून असे कामं त्यांना देऊ नयेत. आणि अशा कामं न दिल्यामुळंच शैक्षणिक याच्यावर परिणाम होतो, शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. म्हणून विद्यार्थी, खेड्यातील विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थी यांची गुणवत्ता तुम्ही कसे तपासणार? जर शिक्षकच शाळेत नसेल तर त्या कामांमध्ये त्याला व्यस्त ठेवलं असेल तर ते काय त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवताय? तेव्हा हे सर्व शासनाने ही कामं बंद करावेत आणि शिक्षणाचे पुरेपूर विद्यार्थ्यांना, शिक्षकांना वेळ शाळेतच ठेवावं, त्यांना इतर अशैक्षणिक कामं देऊ नयेत. ही महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी आहे शासनाकडे. तर हे त्वरित या संदर्भामध्ये शासनाने पावले उचलून हे बंद करावे. बस. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.